नमस्कार. डेली क्विज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे, आणि त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक खास स्पेशल क्विज. या क्विजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत डॉक्टर, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रावर आधारित 20 महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही 20 पैकी 15 प्रश्नांची उत्तरे योग्य देऊ शकता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला. भारतात डॉक्टर्स डे कधी साजरा केला जातो? पर्याय ए 1 जुलै, बी 15 ऑगस्ट, सी 2 ऑक्टोबर, डी 26 जानेवारी. योग्य उत्तर ए 1 जुलै. भारतात 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. प्रश्न दुसरा. डॉक्टर्स डे कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? पर्याय ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी डॉक्टर विधानचंद्र रॉय, सी डॉक्टर आंबेडकर, डी डॉक्टर होमी भाभा. योग्य उत्तर बी डॉक्टर विधानचंद्र रॉय. हा दिवस भारताचे थोर डॉक्टर, स्वातंत्र्य सैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्रश्न तिसरा. हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय ए एक्स-रे, बी स्टेथोस्कोप, सी MRI, डी ECG. योग्य उत्तर बी स्टेथोस्कोप. हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकण्यासाठी स्टेथोस्कोप हे उपकरण वापरले जाते. प्रश्न चौथा. रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पर्याय ए थर्मामीटर, बी ग्लुकोमीटर, सी स्टेथोस्कोप, डी ECG. योग्य उत्तर डी ग्लुकोमीटर. रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा ब्लड ग्लुकोज मॉनिटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न पाचवा. MBBS चा फुल फॉर्म काय आहे? पर्याय ए मेडिकल बॅचलर बेसिक सर्जरी, बी बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, सी मास्टर ऑफ बेसिस बॉडी सायन्स, डी मेडिकल बॉडी बेसिस स्टडी. योग्य उत्तर बी बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. MBBS चा फुल फॉर्म बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी असा आहे. डॉक्टर बनण्यासाठीची ही पदवी आहे. प्रश्न सहावा. ताप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पर्याय ए थर्मामीटर, बी स्टेथोस्कोप, सी ग्लुकोमीटर, डी एक्स-रे. योग्य उत्तर ए थर्मामीटर. शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न सातवा. मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता मानला जातो? पर्याय ए हृदय, बी यकृत, सी मेंदू, डी फुफ्फुस. योग्य उत्तर सी मेंदू. मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मेंदू मानला जातो. मेंदू शरीराच्या सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय करतो. प्रश्न आठवा. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे याला काय म्हणतात? पर्याय ए डायबिटीज, बी ॲनिमिया, सी कॅन्सर, डी अस्थमा. योग्य उत्तर बी ॲनिमिया. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्याच्या स्थितीला ॲनिमिया असे म्हणतात. प्रश्न नववा. मानवी शरीरात किती हाडे असतात? पर्याय ए 210, बी 200, सी 215, डी 206. योग्य उत्तर डी 206. एका प्रौढ मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. प्रश्न 10वा. हृदयाचा आजार कोणत्या डॉक्टरकडे तपासला जातो? पर्याय ए न्यूरोलॉजिस्ट, बी कार्डिओलॉजिस्ट, सी डर्मेटोलॉजिस्ट, डी ऑर्थोपेडिक. योग्य उत्तर बी कार्डिओलॉजिस्ट. हृदयरोग तज्ज्ञाला कार्डिओलॉजिस्ट म्हणतात. प्रश्न 11वा. रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोण? पर्याय ए लुई पाश्चर, बी कार्ल लँडस्टायनर, सी आइन्स्टाईन, डी डार्विन. योग्य उत्तर बी कार्ल लँडस्टायनर. रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ ऑस्ट्रियाई अमेरिकन जीवविज्ञानी कार्ल लँडस्टायनर हे आहेत. प्रश्न 12वा. डेंग्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? पर्याय ए जीवाणू, बी बुरशीजन्य,
सी विषाणू, डी अनुवांशिक. योग्य उत्तर सी विषाणू. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. प्रश्न 13वा, लसीकरण कशासाठी केले जाते? पर्याय ए सौंदर्य वाढवण्यासाठी, बी रोग टाळण्यासाठी, सी उंची वाढवण्यासाठी, डी वजन वाढवण्यासाठी. योग्य उत्तर बी रोग टाळण्यासाठी. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संसर्गजन्य आणि घातक आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आणि शरीरात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी लसीकरण केले जाते. प्रश्न 14वा, रक्तदान का केले जाते? पर्याय ए मजेसाठी, बी शरीर मजबूत करण्यासाठी, सी इतरांचा जीव वाचवण्यासाठी, डी वजन कमी करण्यासाठी. योग्य उत्तर सी इतरांचा जीव वाचवण्यासाठी. रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांना जीवदान देण्यासाठी केले जाते. प्रश्न 15वा, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? पर्याय ए 100 ते 150 ग्रॅम, बी 250 ते 350 ग्रॅम, सी 500 ते 600 ग्रॅम, डी 800 ते 900 ग्रॅम. योग्य उत्तर बी 250 ते 350 ग्रॅम. प्रौढ मानवी हृदयाचे सरासरी वजन साधारणपणे 250 ते 350 ग्रॅम असते. प्रश्न 16वा, पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए शरीराला ऑक्सिजन देणे, बी रोगांशी लढणे, सी अन्न पचवणे, डी रक्त लाल करणे. योग्य उत्तर बी रोगांशी लढणे. पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य आपल्या शरीराचे विविध संसर्ग, आजार आणि बाहेरील घटकांपासून संरक्षण करणे हे आहे. त्या आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे सैनिक म्हणून काम करतात. प्रश्न 17वा, रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए पचन, बी ऑक्सिजन वाहून नेणे, सी हार्मोन तयार करणे, डी रक्त गोठवणे. योग्य उत्तर बी ऑक्सिजन वाहून नेणे. हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य म्हणजे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेणे हे आहे. प्रश्न 18वा, हृदय कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पर्याय ए श्वसन प्रणाली, बी रक्ताभिसरण प्रणाली, सी पचन प्रणाली, डी मज्जासंस्था. योग्य उत्तर बी रक्ताभिसरण प्रणाली. हृदय हे मानवी शरीरातील रक्ताभिसरण प्रणालीचा सर्वात मुख्य अवयव आहे. प्रश्न 19वा, वैद्यकशास्त्राचे जनक कोण आहेत? पर्याय ए गॅलिलिओ, बी न्यूटन, सी हिप्पोक्रेट्स, डी अरिस्टॉटल. योग्य उत्तर सी हिप्पोक्रेट्स. हिप्पोक्रेट्स यांना वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 20वा, मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पर्याय ए थायरॉइड, बी यकृत, सी पिट्युटरी, डी स्वादुपिंड. योग्य उत्तर बी यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. आजचा क्विज येथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा. तुमचा स्कोअर काय आला कमेंटमध्ये नक्की सांगा. दररोज नवीन क्विजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.